बाई 6:45 वाजले, पोरीले उठवतो, अधिक शाळेला उशीर होईल. चल आज आहे श्रावण सोमवार पहिलेच. अरे देवा, आज तर आई पाठवते शाळेत. मी तर होमवर्क नाही केला, आईने मला होमवर्क करायला लावलं. आता कसं करू मी, काय सांगू आईला? खरं खरं सांगावंच लागेल. बाई हा उठ ना बाई. झाले ना 6:45 वाजून राहिले. चाल ना लवकर लवकर उठ, मी टिफिन मध्ये देतो तुला नाश्त्याचं करून. आणि उठ ना बाई. आजच्या दिवस जात नाही मी, रोजच तर जातो शाळेत. आजच्या दिवस राहायचं ना घरी. नाही आजच्या दिवस नाही, कालच तर रविवार होता, सुट्टी झाली. आणि आजचा सोमवार आहे. जायच्या काय जीवावर येऊन राहिलं. चाल लवकर उठ. टीचर मारते आहे, मी नाही जा. बापा अशा कशा टीचर मारते? तू काही नाही केलं आणि काही नाही केलं, असं कसं मारणार आहे? चल काही मारत गिरत नाही, काही नको नाटक नको करू. आहे नाही जात ना करू. चल मॅडमचं नाव करतं. मारते मारते करून राहिली. असं काही 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 कामधंदा नसताना मारणार आहे का त्या? तुला जायचं नाही शाळेत, अशी खोटी कोण बोलतं? आहे मारू नको मला, खरं खरं सांगते मी काही होमवर्कच नाही केला म्हणून टीचर मारेल. आई मी नाही जात. होमवर्क नाही केला? कालचा दिवस एवढा सुट्टीचा होता, शनिवार होता, त्याही दिवशी तरी पण तुझ्या इकडून करणं झालं का? मी तर रोजच करून घेतो. फक्त काल म्हटलं तू करून टाक, तर तू केलं नाही. मग काय केलं होतं? बसली होती, मोबाईल घेऊन बसली होती का? मग जीवार आलं होतं म्हणून केलं नाही. आई होमवर्क टीचर खूप मारतात. टीचरनं पहिले सांगितलं होतं होमवर्क केलं नाही तर मारणार म्हणून. मी नाही जात आहे, खूप पनिशमेंट करते मग टीचर. मी नाही जात. करणार नाही तर काय टीचर पनिशमेंट? टीचर करणार नाही तर तू जर होमवर्क करून जाशील नाही तर मारणारच नाही का? तुला अशा बॅड हॅबिट्स लागून राहिल्या सर्व. आई हे मी नाही जात. टीचर आज खूप मारते, मी नाही जात. टीचर एवढं मारत नाही, नाटक करू नको तू. कर तयारी. करण तर करण, काय करण? तू चूक केली त्याची पनिशमेंट करण. एवढं काय आहे त्याच्यात? तेवढी पनिशमेंट सहन करायला लागत असते. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा तर खूप आम्हाला पनिशमेंट करत होते आमचे टीचर लोक. तेव्हाच म्हटलं चांगलं आम्हाला येतं. आणि जर असं जर केलं मला टीचर मारते मारणार नाही तर काय? तुम्हाला का डोक्यावर चढून घेणार आहे का? आमचे टीचर तर असं रूढ राहत होतं आम्हाला आणि असे मारत होते, तेव्हाच आम्हाला यायला लागलं. तुम्हाला मारलं का चालले? आई बाबाले सांगाले आम्हाला मारते. मग तुम्हाला असं वाटतं का येते आई बाबा, तिची आई आली मग माझी आई येईन, मी नाही येणार. मग समजते का बा? अभ्यास ते म्हणते ना, छडी लागे छमछम विद्या ही घमघम, तेच आहे म्हटलं. आमच्या वेळेस तेच होतं. मी नाही येत ते पांग. चाल होय, अभ्यास नाही केला ना, चाल होय. त्याच्याशिवाय येणार कसं आहे तुला? रोज करशील, होमवर्क नाही करशील, मारणार नाही तर काय? टीचर कडूनच आहे. चल होय तयारी कर, दप्तर घे. अशी कशी करत नाही मग? अशी एक दिवस टीचरनं मारलं नाही तर मग दुसऱ्या दिवशी अशी नाटक करशील आणि मारलंच पाहिजे टीचरनं. असं कसं होमवर्क करणं नसते तर मग माहीत पडते तुला. पायी जाते येतो मी, आंघोळ करतो, जातो स्कूल मध्ये. मला वाटलं माझी मैत्रीण रानूची आई आली होती तिच्यासोबत, मग तिला मारलं नाही टीचरनं. मलाही असं वाटलं माझी आई तर खूपच आहे. लेकरेकून मागणी घ्यायला लागत, जास्त डोक्षर नाही घेऊन चढा लागत. शिस्त लागन तेव्हाच ते घडण ना. एवढा घाई कुठे चालला हो? कुमार श्रावण सोमवार आहे ना, पहिला सोमवार आहे ना बिचारे. बेलने लागन काय? आपल्या तिघीले नाही काही तर 11 तर व्हा लागन. तिघी जणी वायान तर आपण तर मग बेलने भेटलं पाहिजे काय? तर म्हटलं हिच्या घरी जातो मी, रंजीच्या घरून आणतो. तिच्या घरी आणलं असं तर विचारून पायतून घेऊन येतो, नाही तर बाया लवकर घेऊन जाते बिचारे. वाई बेल तर लागतेच आपल्या तिघीले. आजची शिवमुठ खायची आहे वाई. शिवमुठ बिचार तांदूळ आहे, पहिला सोमवार आहे ना, तांदूळ आहे. तर मी म्हटलं तिच्या घरी जातो घेऊन येतो, जराशी फुलं गिलं घेऊन येतो तिकडून. नाही तर मग बाया एक फुलले राहू देत ना. लवकर आंघोळा करा. लवकर झालं पाहिजे. 10-10:30 वाजेपर्यंत सगळं कामं झाले पाहिजे. देवाले आपलं बेलही वाईन झालं पाहिजे. काही जणी तर बाई सकाळीच उठते बाई 4 वाजतापासून आणि तवाच हे करते, पूजा पाठी करते. आपलं तर जाणंच नाही होत, आपलं तर लवकर उठणंच नाही होत. तुला तर अशा जाऊन पडते काही एक फुलने काय. धोत्र्याचं फुलही चांगलं आहे म्हणते ना. धोत्र्याचं फुल गिल भेटलं तर घेऊन ये जा ना. हो बाई, खायचं धोत्र्याचं फुल भेटते आपल्याले. भेटलं तर आनंद बाई. पण आता बेलच भेटते का नाही भेटत माहित पडन आता. आई याच्या घरी गेल्यापेक्षा बेल विकत आणलं असतं तर काय झालं असतं आई? 50 रुपयाचं बेल विकत घेऊन आले असते तर आपलं सारंच झालं असतं. करते बापा, कुठं जाते 50 रुपये? हो बाई, आणते ना आपल्या इकडे म्हणून आणायला चालली मी. तू यासोबत गोष्टी मग करण. पहिले मी बेल आणतो, जर भेटलं नाही तर मग आणाच लागते. फुलं आणायला लागन पांढरेवाले देवाले वायाले.
जा. त्या माती कितीवर नका चढ जा मागं. त्या बाईचा पाय मोडला नाही तर पाय मोडून घ्या. भेटले तर आणजा नाही तर राहू दे जा. विकतच आणता येते मग. शांती कुठे निघाली बाबा लगस बगस सकाळी सकाळी? विचारतोच तिले. शांते कुठे चालली व? नाही हो माय आता रणजीच्या घरी चालली होती. कोणतं सकाळी सकाळी तुला काम पडलं रणजी सोबत बाबा? हो मी रणजीले म्हणत होती का बेल आहे का बा तिच्या घरी बेल आणते तर म्हटलं भेटलं तर भेटलं बा रणजीच्या घरचं. पप्पा शांती बेलासाठी हिंडून राहिली का हो? कोण देत असते काय? काट्या कुट्यातून काढायला लागते बेल. कोणी फुकट देत असते काय? आम्ही तर बाप्पा पुढेच घेतले हो माय विकत. तू बरी हिंट बाप्पा. इथे तिथे हिंडल्यापेक्षा तर विकत आणलेला पुरते. 50 रुपयाचा जास्तीत जास्त पुढा होईल तुमच्या तिघीले. काही इथे ते लगच लगत हिंडत राहतो तू. त्याच्या विकत घेत जा ना. तर लयच मोठेपणा आहे. लय मोठेपणा भर आले. मला म्हणजे तिचं म्हणणं आहे का तू हिंट इथं तिथं हिंडत नसतं. ते माझ्यासाठी आणत असते म्हणून. नाही तर काय मी काय 50 रुपयाला भेटा गावं? 50 रुपयाला भ्याले मी नाही भेट घेत. ते देते म्हणून आणतो मी. माझ्यासाठी आवडीने आणते म्हटलं ते म्हणून मी मागायला जात असतो. नाही आणलं तर का मी काय वायत नाही काय? आम्ही आणतो पुढे होऊन देतो. अशी बोलत नव्हतंच बापा सकाळी सकाळी रामपायरी बिचारे. का मग तू मंदिरात नाही जात काय? का घरीच करता तुम्ही पूजा? नाही हो आम्ही घरीच करत असतो पूजा. मी तर आलोय बापा आंघोळा गिंगोळा करून. पूजाही केली सारं झालं आणि शिवमुठी वाहून आलो आम्ही. आणि आम्ही नाही बाबा एवढ्या वेळानं जात असतो. आम्ही सकाळी वकाळी जातो आणि पूजापाती करून येत असतो. तसं एकदम सकाळीच पूजापाती करायला पाहिजे. तुम्ही तर बापा वेळानंच मोठा उठता. त्या घरी लेकरं बाहेर नाही आहे. लेकरं किती गाठ होते तुले काय आहे? आमच्या इथे लेकरं आठवत नाही काय? शाळेत आता माया नातील नेऊन द्यायला लागते. माई सून नातील नेऊन द्यायला गेली असं. आमचं नाही होते एवढ्या लवकर. आमचं नाही व्हाले. तुमचं होते तुम्ही करत जा. आम्ही तुम्हाला नाही म्हणत. काम असं नाही आहे चालबा धरलं फेकलं असं नाही आहे. आमचं काम सगळं व्यवस्थित आहे. आमचं तसं नाही होत. ढकल केलं कामाले तर बात फेकते हातातले कामं. आमचं काम आहे पद्धतशीर. आम्हाला वेळ झाला चालते. आम्ही वेळानं करून पूजा. असं काही नाही आहे. देवनी म्हणत का बा आता लवकरच पूजा करा म्हणून. आपल्या मनावर फक्त भक्ती असली पाहिजे मनात बस. काय तुमचं काम पद्धतशीर आहे म्हणजे आम्ही लयच गळ्यात आहे काय? आम्ही लयच गळ्यात आहे काय? आपली म्हणून राहिली का गळ्यात आहे म्हणून वापर अशी नको लावून घेऊ. चल बाप्पा आता जर 2 शब्द जास्त बोलली मी त्यासोबत भांडण व्हायला वेळ नाही लागन. एवढा चांगला दिवस आहे देवा धर्माचा. काही नको बोलू जाऊ दे. चाल मी माय काम करतो तू काम कर. म्हटलं बरं बोला नेट लागला इले.